चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं क्वेश्चन नंबर 3 मधलं चौथं गणित पाहणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक्स आणि वायची हे सायमल्टेनियस इक्वेशन क्रॅमर्स रूलनं सोडवायचे। त्यासाठी आपण काय करू, डी ची व्हॅल्यू काढून घेऊ। डी साठी बघा एक्सचे कोएफिशियंट आणि वायचे कोएफिशियंट अशा पद्धतीनं 6 गुणिले -3 -8 गुणिले -4 बरोबर सेंट्रिक -18 आणि हे 8 चौक 32 अशा पद्धतीने डी ची व्हॅल्यू या ठिकाणी 14 येते। dx ची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्सच्या कोएफिशियंटच्या ठिकाणी कॉन्स्टंट लिहितो आणि वायचे कोएफिशियंट हे जशाला तसे म्हणून -12 गुणिले -3 -2 गुणिले -4 अशा पद्धतीने 12 त्रिक 36 -4 दोन्ही 8 म्हणून 36 मधून 8 गेल्याच्या नंतर 24 हे dx चं उत्तर येतं। त्यानंतर dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्सचे कोएफिशियंट जशाला तसे आणि वायच्या कोएफिशियंटच्या ठिकाणी कॉन्स्टंट आपण लिहित असतो, जे की बघा 6 गुणिले -2 -8 गुणिले -12 हे बरोबर 6 दोन्ही -12 आणि हे अधिक 12 96 96 मधून 12 गेल्याच्या नंतर याचं उत्तर 84 उरतं। हे येतं dy। म्हणून आता x बरोबर dx डिवायडेड बाय d आणि y बरोबर dy डिवायडेड बाय d म्हणून बघा 24/14 सॉरी इथं 28 येतं बघा 28/14 आणि y बरोबर 84/14 म्हणून x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 14×5 = 14 × 84 y ची व्हॅल्यू 6 येते। अशा पद्धतीने हे उत्तर आहे। पुढील गणित आपण पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा। बघा व्हिडिओ बनवण्यासाठी मेहनत लागते आणि तुम्ही सबस्क्राईब केलं की ते व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन येतं, त्याच्यामुळे दुसरं काय नाही, सबस्क्राईब करून ठेवा।